आपल्या भविष्याबरोबर जगही सुंदर करायचंय? मग आर्किटेक्ट नक्की व्हा. बिल्डिंग डिझाईन करण्यापासून लँडस्केप आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर, टाउन प्लॅनर असे भरपूर करिअर ऑप्शन्स ओपन होतात. ट्रेडिशनल वेनी न जाता काहीतरी भन्नाट, काहीतरी विशेष करायची जर इच्छा असेल तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या कोर्सचा नक्की विचार करा. तुमची क्रिएटिव्हिटी जपून तुम्हाला फायनान्शियल आणि सोशल स्टेबिलिटी हे फील्ड देतं. तुम्हीही तुमचे युनिक थॉट्स वापरून हे जग आणखीन सुंदर आणि लिव्हेबल कसे बनवू शकता हे तुम्हाला माहित आहे का? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी संपत आली की करिअरच्या प्रश्नांची मालिका सुरू होते. त्यात मग आपले इंटरेस्ट, स्किल्स, फ्युचर स्कोप असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात. करिअर निवडताना आजचाच नाही तर भविष्याचा पण विचार करावा लागतो. त्यासाठी ट्रेडिशनल वेनी न जाता काहीतरी भन्नाट, काहीतरी विशेष करायची जर इच्छा असेल तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या कोर्सचा नक्की विचार करा. भारतातही अनेक महान आर्किटेक्ट होऊन गेले आणि आजही अनेक आहेत. चार्ल्स कोरिया, बी.व्ही. दोशी, राज रेवाल, हाफिज कॉन्ट्रॅक्टर अशी कितीतरी मोठी यादी आहे. भारत भवन, जवाहर कला केंद्र, इन्फोसिस, DLF सिटी अशा अनेक मोठे मोठे प्रकल्प या आर्किटेक्ट्सनी केलेले आहेत. आर्किटेक्ट बी.व्ही. दोशी यांना 2018 साली प्रिझ्कर प्राइज हे इंटरनॅशनली अक्लेम्ड अवॉर्ड देखील मिळाले. दुबई म्हणलं की बुर्ज खलिफा लगेच आठवतो ना. भारतातील ताजमहल, इंग्लंड मधील बिग बेन, जगातील कुठलाही देश आपली ओळख सांगताना त्यातील भव्य आर्किटेक्चरचं उदाहरण नक्की देतो. ग्लोबल लेवलवर नाव करण्याची संधी देणारा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स तुमच्या मोठ्या स्वप्नांसाठीच बनलेला आहे. तुम्हीही तुमचे युनिक थॉट्स वापरून हे जग आणखीन सुंदर आणि लिव्हेबल कसे बनवू शकता हे तुम्हाला माहित आहे का? बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा 5 वर्षांचा ग्रॅज्युएशन कोर्स भविष्याच्या दृष्टीने डिझाईन केलेला आहे. भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात आर्किटेक्चर सारख्या क्षेत्राला प्रचंड मागणी असणार आहे. बांधकाम क्षेत्रातील बूम, सुपरफास्ट वेगाने वाढणारी विकास कामे, दिवसेंदिवस मजबूत होणारी इकॉनॉमी, मध्यम वर्गाने घेतलेली झेप, त्या अनेक गोष्टींचा रिझल्ट म्हणून आर्किटेक्चर क्षेत्राची भरपूर ग्रोथ होणार आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. क्रिएटिव्ह फील्ड मध्ये सहसा भविष्याची गॅरंटी नसते, पण आर्किटेक्चरचे फ्युचर मात्र स्टेबल आहे. तुमची क्रिएटिव्हिटी जपून तुम्हाला फायनान्शियल आणि सोशल स्टेबिलिटी हे फील्ड देतं. आर्टिस्टिक, फॅन्टॅस्टिक आणि स्टायलिश काम करण्याची संधी या फील्डमध्ये मिळते. रस्ते, बिल्डिंग्स यांची निर्मिती करताना पर्यावरणाचाही समतोल कसा साधायचा याची माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळते. आपण केलेल्या कामाचे सॅटिस्फॅक्शन आणि रिटर्नही असे दोन्ही देणारा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स हा नक्कीच उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जर ड्रॉइंग, फॉर्म्स, ऍब्स्ट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन अशा क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर मला बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करायला काहीच हरकत नाही. 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर किंवा सिव्हिल किंवा आर्किटेक्चरचा डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घेता येते. महाराष्ट्रातील लिमिटेड कॉलेजेसला आर्किटेक्चर हा कोर्स अवेलेबल आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मधले MET स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड इंटिरियर डिझाईन हे बेस्ट कॉलेज म्हणता येईल. भव्य परिसर, लेटेस्ट टेक्नॉलॉजी, स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज, बेस्ट प्रोफेसर्स, सुसज्ज लायब्ररी अशा अनेक गोष्टी METला उत्तम पर्याय ठरवतात. MET कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधला कोर्स काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आणि DTE अप्रूव्ड असून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत अफिलिएटेड आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही 12वी झालेले असाल किंवा 12वीच्या परीक्षेला अपिअर झालेला असाल तर चालू शकते. त्यात तुम्हाला ऍग्रिगेट 50% मार्क मिळवणे आवश्यक आहे. तसेच मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सब्जेक्ट्स कंपल्सरी आहेत. या कोर्ससाठी नाटा म्हणजे नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरनी घेतलेली एंट्रन्स एक्झाम खूप महत्वाची आहे. नाटाच्या परीक्षा मार्च ते जून या काळात होतात. तसेच BArch या कोर्ससाठी JEE मेन पेपर 2 चे मार्क्सही कन्सिडर केले जातात. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर करून तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटीजचा अक्षरशः खजिना सापडणार आहे. बिल्डिंग डिझाईन करण्यापासून लँडस्केप आर्किटेक्चर, इंटिरियर डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर, टाउन प्लॅनर असे भरपूर करिअर ऑप्शन्स ओपन होतात. आर्किटेक्चर करून तुम्ही स्वतःची फर्म तर सुरू करू शकताच, पण त्या व्यतिरिक्त अकॅडमिशियन बनू शकता किंवा रिसर्च मध्येही जाऊ शकता. देशातच नव्हे तर विदेशातही तुम्हाला हाय डिमांड असणार आहे. मग मित्रांनो, तुम्हाला हे जग अधिक सुंदर करायचं असेल आणि स्वतःचं भविष्यही सेव्ह करायचं असेल तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स तुम्हाला नक्कीच मदत करेल. विद्यार्थी मित्रांनो,
तुमच्या करिअरचा महत्त्वाचा निर्णय घेताना आर्किटेक्चरचा विचार करून नक्कीच स्वतःचे भविष्य स्वतः घडवू शकता. तुमच्या सक्सेसफुल करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या कोर्स संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.